शहरातील विनय कॉलनीत घरफोडी, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. जीबीएस रुग्ण व कुत्रा चावल्याने जखमी बालिकेची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी रुग्णालयात केली पाहणी. धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप संपन्न. संत श्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा. धुळे शहरातील विनायक कॉलनी प्लॉट नंबर 14 येथे ॲडव्होकेट परेश नंदकुमार शहा हे कुटुंबियांसह राहतात. दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी ते देवदर्शनासाठी संपूर्ण कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असल्याचे हेरीत अज्ञात चोरट्यांनी त्या दरम्यान घरफोडी करीत कपाटातील लाख रुपये लंपास केले आहेत. घरातील सामान अस्तव्यस्त घेतलेल्या स्थितीत होते. शहा कुटुंबीय बाहेरगावाहून घरी परत आल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणी पश्चिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून श्वान पथक तसेच ठसे तज्ञ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांनी स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरातील रात्रगस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. धुळे शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान कुत्रा चावल्याने जखमी बालिकेवर देखील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संबंधित रुग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे व डॉक्टरांना देखील आवश्यक उपचाराच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी या निमित्ताने केले आहे. जीबीएस आजाराने महाराष्ट्रासह देशातील इतर भागातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे. धुळे शहरातही जीबीएसचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा विशेष सतर्क झाली आहे. संबंधित रुग्णावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. जीबीएस रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आला असून उपचाराच्या बाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. धुळे शहरातही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती प्राप्त होताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी तात्काळ हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देत संबंधित रुग्णांची विचारपूस करीत संबंधितांवर आवश्यक ते उपचार तातडीने करण्याच्या योग्य त्या सूचना संबंधित डॉक्टरांना केल्या आहेत. दरम्यान हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुत्रा चावल्याने उपचारार्थ 7 वर्षीय बालिका देखील दाखल असल्याचे कळताच खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संबंधित बालिकेची भेट घेत विचारपूस केली आहे व संबंधित बालिकेवर योग्य ते आवश्यक उपचार तात्काळ करण्यात यावेत अशा सूचना रुग्णालय प्रशासनास केल्या आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याने बालिकेच्या उजव्या गालाचा लचका तोडल्याची संतप्त घटना कळताच खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे मनपा आरोग्य अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. वारंवार सूचना करूनही धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. दरम्यान जीबीएस सह कोणत्याही अन्य आजारास प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष सतर्कता बाळगीत व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी योग्य खबरदारी बाळगावी असे आवाहन देखील खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केले आहे. धुळे शहरामध्ये 7 वर्षाची मुलगी हेमांगी राऊत म्हणून तिला डॉगबाईट झालेला आहे. तिचा उजवा गालाचा लचका पिसाळलेल्या कुत्र्याने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिरे हॉस्पिटलला या ठिकाणी 3 दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे. सुचरिंग केलेलं आहे. सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि 2-3 दिवसानंतर तिच्यावरची प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे. मी या ठिकाणी पेशंटला बघितलं. व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे, करता आहे. आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुळ्यामध्ये 2 वेळा मीटिंग आपण घेतलेले आहेत आणि हे जे काही पिसाळलेले जे कुत्रे आहेत
त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो थांबला गेला पाहिजे. त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे GBSचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे. जावेद शेख त्याचं नाव आहे. चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे. तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे 3 ते 4 दिवसापूर्वी. आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे काही औषधं आहेत, ट्रीटमेंट आहे, ती संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे. आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेन्शन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत. हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको, GBSच्या रुग्णांमध्ये याची काळजी घ्या. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC's लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. सध्याच्या आधुनिक डिजिटल युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक, विचारवंत निर्माण करावे असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. यांच्या उपस्थितीत धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात आला आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे ज्येष्ठांचे टोणगावकर ग्रंथालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप आज संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री श्री रावल बोलत होते. या कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजीव गिरासे, साहित्यिक समीक्षक डॉक्टर फुला बागुल, प्राध्यापक डॉक्टर रमेश माने, अहिराणी कथाकार प्रवीण माळी, साहित्यिक सुरेश मोरे, प्रभाकर शेळके, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी, महाराष्ट्र राज्य प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री श्री रावल म्हणाले की आज जग वेगाने बदलत आहे आणि इतके वेगाने बदलते की एक गोष्ट आपल्याला समजावण्याच्या अगोदर दुसरे काही नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आज सोशल मीडिया, व्हॉट्सअप संपत नाही तोवर AI हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम वाचन संस्कृतीवर होत आहे. आजच्या युवा पिढीचे वाचन कमी झाले आहे. इंग्रजांनी 200 वर्षापूर्वी देशात इंग्रजी भाषा आणली आणि या इंग्रजी भाषेत आपण सर्वजण गुरफटून गेलो आहोत. यामुळे आज आपण अहिराणी मराठी भाषा बोलणे विसरून चाललो आहोत. या भाषेला टिकविण्यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि कष्ट आपल्याला करावे लागणार आहेत. मुलांना अहिराणी थोडीफार यायला पाहिजे, ते शिकविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अहिराणी असो, मराठी असो, ही आपली स्वतःची भाषा प्रत्येकाला येणे आवश्यक आहे. सांस्कृतिक वारसा असणारे भारतवर्ष आपल्याला निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. येत्या काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातूनही वाचनालयांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आज साहित्यिकांची संख्या हळूहळू कमी होत आहे. आपण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक विचारवंत निर्माण करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री श्री रावल यांनी सांगितले.
यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली आहे. 2 दिवसीय ग्रंथोत्सवात काल परिसंवाद कार्यक्रमात ग्रंथांनी मला घडविले या विषयावर विद्यार्थ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी मार्गदर्शन केले. आज झालेल्या परिसंवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजीव गिरासे, साहित्य समीक्षक डॉक्टर फुला बागुल, प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी खानदेशातील अहिराणी साहित्याची वाटचाल या विषयावर उपस्थित श्रोत्यांना सखोल मार्गदर्शन केले. कथाकथन कार्यक्रमात साहित्यिक सुरेश मोरे यांनी शेतकरी आत्महत्या या विषयावर यसा दादांनी फाशी लिदी यावर कथाकथन केले, तर अहिराणी कथाकार प्रवीण माळी यांनी आयत पोयत संख्यानं हे एकपात्री नाटक सादर करून प्रेक्षकांना हसवून मंत्रमुग्ध केले. बहुभाषिक कवी संमेलनात प्रभाकर शेळके, रावसाहेब कुवर, अरुण कुमार जवेरी, लतिका चौधरी, केबी लोहार, बाळू श्रीराम, प्रवीण पवार, चंद्रशेखर कातार, प्राध्यापक एन.डी. पाटील, माया साळुंखे, दत्तात्रय कल्याणकर, संजय धनगड, पौर्णिमा पाठक या कवींनी सहभाग घेतला. कवी संमेलनांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भामरे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे. संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्ताने शहरातील नकाने रोड परिसरात प्रतिमा पूजनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात प्रबोधनात्मक उपक्रम करण्यात आले आहेत. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरातील नकाने रोड परिसरात संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. नकाने रोड परिसर सुवर्णकार संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संतश्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व विविध प्रबोधनात्मक सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमास माजी महापौर चंद्रकांत सोनार, सुनील देवरे, जगदीश देवपूरकर, सुभाष गाळणकर, महेंद्र विस्पुते, अजय नाशिककर, पारस देवपूरकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.